ज्योतिबा भाऊ येसरे, गाव लिंगणूर, हां तालुका तालुका गडिंग्लज. हां हा जानेवारी 25 ची लावण आहे. जानेवारी 25 लावण हां. आणि नेटसर्फच्या फवारण्या आणि आळवणी केलेली आहे. ह्याला हो हां आणि खडकाळ जमीन आहे. हां ऊस जवळजवळ आता 10 फूट उंची आहे. 9 ते 10 फुटापर्यंत तोडून घेतोय भाऊ. 9 ते 10 फूट उंची उंची हां. तयार ऊस आहे. आणि पेराची साईज मोजला जवळजवळ 25 पर्यंत पेर आहेत. 25 पेर होय, आहेत. 25 अच्छा पर्यंत हां. पेर आहेत. आता नाही हा शेजारी जो ऊस दिसतो हा जो नोव्हेंबर मधली लावण आहे ती. नोव्हेंबर. शेजारच्यात हां नोव्हेंबरची लावण आहे बघा ती. अच्छा त्याच्यापेक्षा तुमचा ऊस हा कसा वाटतो तुम्हाला? कितीतरी बरा वाटतो कमी खर्चामध्ये. म्हणजे जानेवारीची लावण हो जानेवारी एंडच किंवा 25 जानेवारीच्या दरम्यान म्हणजे एंडच म्हणा जानेवारी. म्हणजे वर्ष बी नाही झाला अजून वर्ष बी झालेलं नाही. अच्छा अच्छा अजून 2 महिन्यांवर वर्ष होणार. 10 महिन्याचाच ऊस म्हणा. आणि जमिनीची प्रत कशी आहे? माळाची जमीन आहे. काळवाट नाही म्हणजे मध्यम प्रतीची जमीन आहे. अच्छा जरासं आपण पुढे जाऊन बघून येऊया तिथे ऊसाजवळ पुढे सवय. हां जराशी पेराची साईज पण आणि हे दाखवा. पेराची साईज बघा 6 इंचाचे पेरा आहे जवळजवळ. हे बघा, 6 इंचाचं ते प्रत्येक पेर आहे. आणि याचं वजनही मी करून बघितलं. मोठ्या ऊसाचं 2 किलो ऊस भरतोय. एक ऊसाचं वजन हो 2 2 किलो. किलो. मोठे जरा बघितले जाड ऊस. हां पेराची साईज बघा. जरासं इकडं हे बघा, जवळजवळ 8 इंच आहे जवळजवळ. हो त्याच्यावरचं तसंच आहे. हा हा सगळे ऊस. आणि पोसवा नाही अजून या ऊसाला. एकंदरीत तुम्ही जे नेटसर्फ कंपनीचं जे प्रोडक्ट वापरलं सेंद्रिय खतं जी वापरली त्याच्यात तुम्ही समाधानी आहात? हो हो नेटसर्फमुळे समाधानी आहे बघा. अच्छा नेटसर्फ इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? त्याचा वापरावं. मी बऱ्याच लोक विचारले तर मी सांगतोय उत्तम आलेला आहे. हरभरा घेतला, कांदे घेतले आणि ऊसाला तरी चांगलाच हे झालेला आहे. कांदे सरासरी काय वजनाचा एक कांदा होता? कांदा भरपूर वजनाचे होते. तेवढे नको असं वाटायला लागले वजनाचे. साईज कशी होती? साईज असे होते बा मोठी मोठी. अच्छा हां हां ऊसामध्ये माड लावलं तर ते भारीच होणार. हां अच्छा म्हणजे एकंदरीत तुम्ही नेटसर्फचे सेंद्रिय खताचे वापरून समाधानी आहात? हा समाधानी आहे समाधानी आहे. अच्छा ही तुम्हाला माहिती कोणी दिली तुम्हाला नेटसर्फ कंपनीची? नेटसर्फ कंपनीचे मी पूर्वी सभासद होतो पण इथं कोण येत नव्हतं. नंतर उत्तूरचे आमचे नाव तुमचं हे हा वांगणेकर यांच्याकडून औषधं घरपोच मिळाली. त्यांच्याकडून माहिती मिळाली. वेळोवेळी येतात ते आणि माहिती देतात. अच्छा धन्यवाद.